लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असताना शासनाने हैदराबाद गॅझेटचा निर्णय काढून मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे। हा समस्त ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय आहे। हा निर्णय मागे घ्यावा म्हणून शिराळा तालुका ओबीसी समाज बांधवांनी आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी शिराळा तहसीलदार श्यामला खोतपाटील यांना मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। यावेळी निवेदनात त्यांनी म्हटलंय की दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी शासनाने हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय काढून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे। हा निर्णय मूळचे समस्त ओबीसी असलेल्या बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करणारा आहे। हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे। हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे। यामुळे निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार आहे। त्यांना शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात मिळणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे। याबाबत घेतलेल्या हरकतीमध्ये अनुच्छेद 15(4), 16(4) याप्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना देता येतं। मराठा समाजाचा समावेश हा या तत्वांचा भंग आहे। अन्यायकारक परिणाम आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखीन मागे ढकललं जाईल। सर्वोच्च न्यायालय आणि विविध आयोगांनी स्पष्ट केलं की केवळ राजकीय दबावाखाली जातींचा समावेश आरक्षणात करता येत नाही। आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्याय होऊ न देता शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेला हैदराबाद गॅझेटचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा। ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्याय होऊ नये, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व, हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे। हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारावं लागेल, असा थेट इशारा या निवेदनातून शासनाला देण्यात आला आहे। या निवेदनावर 12 बलुतेदार, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम, शिराळा तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रवी यादव, शहर अध्यक्ष सुभाष कदम, राजेंद्र कबाडे, बसवेश्वर शेट्टे, रवींद्र कुंभार, संतोष बांदिवडेकर, रितेश यादव, सुभाष दळवी, तानाजी पवार, आनंदराव लोहार, पोपट गुरव, प्रकाश सुतार, मच्छिंद्र पवार, विजयकुमार विभूते, जितेंद्र मुळीक, विकास सुतार, सुधाकर कुंभार, राजा कानकात्रे, वैभव तेली, चेतन शेट्टे यांच्या सह्या आहेत। निवेदन देताना ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिराळा प्रतिनिधी अक्षय सुतार। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना आम्ही आमच्या मार्फत एक आज निवेदन देत आहोत की आमचा ओबीसी समाज, बंटा समाज वंचित उपेक्षित असणारा हा समाज आहे आणि याला त्या छोट्याच्या असणाऱ्या आरक्षणामध्ये थोडासा कुठेतरी आमचा समाज पुढे जायला लागलेला आहे आणि आता आमच्या या थोड्याशा कुटुंबीय असलेल्या आमच्या आरक्षणामध्ये जर एखादा कोणतरी मोठा भागीदारी होत असेल तर आमच्या ओबीसीवरती मोठा आघात होऊ शकतो। यामुळे ओबीसीलाच काय जर काय यात मोठी घुसखोरी झाली तर कोणालाही याचा फायदा होणार नाही। आमच्यामध्ये सुतार, कुंभार, लोहार, चांभार, नंतर 12 बलुतेदार, 18 पगड जातींचा हा समुदाय असलेला ओबीसी समाज आहे आणि याच्यामध्ये जर अशी घुसखोरी झाली तर कोणालाही काहीही मिळणार नाही। हे छोट्या छोट्या घटकामध्ये अशी लोक आहेत की आज सुद्धा ती वंचित आहेत। त्याला दिवसभर जर कष्ट केलं तर त्याला संध्याकाळी खायला मिळतंय। घरं तर अजून राहायला अशी नाही आहेत की तो घर बांधून झोपडीमध्ये पालामध्ये राहणारा आमचा माणूस आहे, तर त्याच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे आणि आमच्या ताटातलं न मागता त्यांना दुसरा एक कोटा करून त्यांना द्यावा, आमची कुठलीही हरकत नाही। आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी आणि आमच्या न्यायासाठी लढत आहोत। आमच्यामध्ये घुसखोरी करू नका, आम्हाला सिगरेट ताट घ्या, आमच्या ताटात अर्धीच भाकरी आहे आणि ती जर कोणतरी हिसकावून घेत असेल तर त्यासाठी आम्ही विरोध करू आणि आम्ही आमचा हा लढा चालू ठेवू। आज आम्ही माननीय तहसीलदार मॅडमच्या मार्फत आम्ही शासनाला हा निवेदन दिलेलं आहे। आमची लढाई शासनाशी आहे आणि आम्ही शासनासंग भागतो आहे आणि ही लढाई अशीच तीव्र राहील। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।